गावच्या वेशीवर दारूचा अड्डा, लोकांचा संसार उद्ध्वस्त. मात्र गावचे कारभारी निवडणुकीच्या प्रतीक्षेत स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला कंधार तालुक्यातील ग्रामीण भागातून एका गंभीर प्रश्न समोर येतोय. अनेक गावाच्या एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर अवैधरित्या देशी दारूची विक्री सुरू आहे. गावातच दारू सहज मिळते, पण त्या दारूमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराकडे पाहायला मात्र कुणालाच वेळ नाही. ग्रामपंचायती सरपंच असोत, सदस्य असोत, पंचायत समिती, जिल्हा परिषद पातळीवरील लोकप्रतिनिधी असोत, निवडणुकीच्या काळातच जनतेच्या दारात मतासाठी जाणारे हे लोक आज या प्रश्नावर गप्प. दारू विकणारे कुणीतरी परके नाहीत, गावातलेच, ओळखीचेच आणि अनेकाच्या संपर्कातले असतात. म्हणून कारवाईची तलवार बोथट होते का? 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्याचा जयघोष करणार आहोत, पण दारूच्या व्यसनाच्या विळाख्यात अडकलेल्या कुटुंबांना या स्वातंत्र्याचा अर्थ कधी मिळणार? निवडणूक आली की मतदार आठवतात, मग यांचे वर्षभर संसार का आठवत नाहीत? प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी अवैध दारू विक्री विरोधात ठोस चौकशी करून कारवाई करावी आणि दारू बंदी करावी. गावागावांमध्ये कडक खबरचा एकच सवाल आहे की गाव वाचवायचं का दारूचा धंदा? निर्णय आता जनतेच्या आणि प्रशासनाने घ्यायचा आहे.